आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। कोरोना काळातील कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांची 6.5 तास ईडी चौकशी। यंत्रणांना सहकार्य करणं आमचं काम। ईडीनं मागितलेली कागदपत्र देखील देणार। चौकशीनंतर पेडणेकरांची प्रतिक्रिया। नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अर्धा तास बैठक। सिंधुदुर्गातील कामांसंदर्भात आणि मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती। किरीट सोमय्यांची तक्रार करण्यासाठी आमच्याकडे 5 महिला आल्या आहेत। वेळ पडल्यास आम्ही त्या महिलांना जनता न्यायालयामध्ये समोर आणू। संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना गर्भित इशारा। मुलुंडच्या पोपटाला 8,000 कोटींचा अँब्युलन्स घोटाळा। सिंचन घोटाळा, हसन मुश्रीफांचे घोटाळे दिसत नाहीत का? संदीप राऊतांच्या कथित खिचडी घोटाळा ईडी चौकशीवरून संजय राऊतांची टीका। आतापर्यंत राऊतांनी 37 आरोप केले, पण त्यांनी एकही पुरावा दिला नाही। राऊतांनी आधी भावाचा हिशोब द्यावा, सोमय्यांची टीका। तर मेधा सोमय्या यांनी डिफेमेशन फाईल केलंय, सोमय्यांचा पलटवार। राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू। विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकर यांच्या नावाची चर्चा। केंद्रीय नेतृत्व लवकरच अंतिम निर्णय घेणार। जातीय समीकरण लक्षात घेत भाजप राज्यसभेसाठी उमेदवार देणार। काश्मीर ते कन्याकुमारी, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त शरद पवारांचा। आम्ही सगळी कागदपत्र दिली आहेत, आम्हाला न्यायाची अपेक्षा। सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली। मात्र देवेंद्र फडणवीस राजकारणात आल्यानं घाणेरड्या राजकारणाची सुरुवात। एकनाथ खडसेंची जहरी टीका। सध्याचं राजकारण नासवण्यामध्ये फडणवीसांचा मोठा सहभाग। खडसेंचा जोरदार हल्लाबोल। राज्याच्या विकासासाठी आता गिरीश महाजनांना अधिकचं काम द्यावं लागेल। संजय भाऊ आल्यानंतर तुम्ही गरुड जे फिणा। संजय गरुड यांच्या पक्षप्रवेशानंतर फडणवीसांचं सूचक वक्तव्य।